बघितलं ना कशी काय खेळती मुलं सगळी होळी। तर ही पूर्ण होळी कशी खेळली, त्याचप्रमाणे होळी दिवशी आम्ही कुठे गेलो, मुलांनी होळी खेळल्यानंतर त्या ठिकाणी खालीच त्या ठिकाणी ब्रश देखील केला आणि एवढ्यावरती ते थांबले नाही तर चक्क त्यांनी तिथे शॅम्पूने केस देखील धुतलेले आहेत। तर त्यासाठीच तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्यांनी केलेला कचरा त्यांनी साफ केला का हे देखील तुम्हाला बघायचे। त्यातून एक शिकवण तुम्हाला भेटणार आहे तुमच्यासाठी देखील आणि मुलांसाठी देखील। तर त्यासाठीच व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। या ठिकाणी मी 5 नैवेद्य त्या ठिकाणी तयार केले होते होळी दिवशी। एक नैवेद्य आपल्या मंदिरात ठेवण्यासाठी, दुसरा होळीसाठी, तिसरा तुळशीसाठी, चौथा म्हणजे आपल्या कुलदेवतेसाठी आणि 5वा नैवेद्य म्हणजे स्वामी महाराजांसाठी। आमच्या इथे दत्तगुरूंचं खूप मोठं मंदिर आहे, तर त्या ठिकाणी मला नैवेद्य हा दाखवायचा होता। तर असे 5 मी नैवेद्य त्या ठिकाणी तयार केले। नैवेद्य तयार केल्यानंतर आम्ही संध्याकाळी आमच्या इथे संध्याकाळी 9 वाजता या ठिकाणी होळी पेटवली जाते। तर या ठिकाणी बघू शकता खूप मोठी होळी या ठिकाणी पेटवली होती। सुरुवातीचा व्हिडिओ मला तुमच्याशी शेअर नाही करता आला। तर या ठिकाणी आम्ही सगळ्याजणी शेजारी त्याचप्रमाणे माझ्या मैत्रिणी वगैरे मिळून आम्ही त्या ठिकाणी होळीची पूजा करायला गेलो। अक्षरशः होळीची जेव्हा पूजा आम्ही करत असतो त्यावेळेस चटके इतक्या प्रमाणात म्हणजे लागतात ना की काय बोलायलाच नको। तर खूप चटके त्या ठिकाणी लागत होते, पण तरी देखील वर्षातून एकदाच होळी येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होळीला खूप मोठ्या प्रमाणावर मान जर कुठे असेल तर तो कोकणामध्ये असतो। आपण तर पूजा करतोच, पण कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होळीचा सण साजरी केला जातो। आता या ठिकाणी बघा चटके तर बसत होते, पण नैवेद्य आम्हाला त्या अग्नीमध्ये टाकायचा होता, तिथे ठेवायचा होता। म्हणून आम्ही धाडस करून त्या ठिकाणी गेलो। घाबरत होतो, पण तरी देखील आम्ही त्या ठिकाणी गेलो। त्यानंतर मी माझ्या मुलाला बोलवलं, कारण माझे मिस्टर ड्युटीवरती गेले होते। माझ्या मुलाला बोलवून त्या ठिकाणी पद्धत असते की आपल्या घरातली इडापिडा, निगेटिव्हिटी हे सगळ्या गोष्टींचा विनाश, संकटांचा विनाश, दुःखांचा विनाश या राखीमध्ये जाऊन खाक हो अशी पद्धत असते। तर या ठिकाणी मी नारळाची पूजा करून त्याच्याजवळ तो नारळ दिला आणि त्याला तो त्याच्यामध्ये टाकायला दिला। भीती तर वाटत होती, पण तो मला बोलला होता की आई यावर्षी मीच टाकणार। मग तो देखील धाडस करून त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी तो नारळ होळीमध्ये टाकला। आता झालं असं की बऱ्याचदा आपण होळीची पूजा करण्याच्या नादात एक गोष्ट विसरतो की ती होळी खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी तिचा तो जाळ आहे, तो दह आहे, तो ठिकाणी चालू असतो। झालं असं प्रदक्षिणा करत असताना एक घटना घडली। म्हणजे सुदैवाने त्या लेडीजला काही झालं नाही। झालं असं की वरचा जो भाग होता लाकडांचा वगैरे, भुसा वगैरे, त्याच्यामध्ये जे काही गवत वगैरे वापरलं असेल ते ना अचानकपणे खाली कोसळलं, पण ती लेडीज पटकन मागे सरल्यामुळे त्या लेडीजला कोणती इजा झाली नाही। तर अशा वेळेस आपण लक्ष द्यायचं, कारण आपल्याबरोबर मुलं वगैरे पण असतात, तर त्या ठिकाणी व्यवस्थित काळजी घेऊनच पूजा करायची। तर आता त्या ठिकाणी भरपूर मजा केली मुलांनी देखील, DJ वगैरे बसून डान्स वगैरे देखील केलेले आहेत, ते देखील मी तुमच्याशी शेअर करणार आहे। आणि मी मंदिरात गेल्यानंतर आम्ही देखील खूप सारे फोटो क्लिक केले, खूप सारी मजा केली त्या ठिकाणी। होळीच्या दिवशी देखील, धुलिवंदन दिवशी तर आम्ही होळी खेळलोच, तो देखील व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे। त्यासाठीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप छान असणार आहे हा व्हिडिओ। आणि माझ्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। या ठिकाणी बघू शकता भरपूर प्रमाणात लेडीज या ठिकाणी पूजा करण्यासाठी आल्या होत्या। मी प्रदक्षिणा वगैरे पूर्ण केली, त्यानंतर मी छान छान फोटो देखील क्लिक केले, ते देखील तुमच्याशी मी शेअर करणार आहे। अंगाला एवढे चटके बसतात ना तरी देखील आजचा दिवस हा खूप खास असतो, त्याच्यामुळे या प्रत्येक लेडीज या ठिकाणी बघू शकता तुम्ही प्रदक्षिणा ह्या घालतच होत्या। असं कोणाचं नव्हतं की मी मेकअप वगैरे केले आणि तो आता माझं उतरून जाईल, असं काही नव्हतं। प्रत्येकजण या ठिकाणी मनोभावी पूजा करत होतं। तर या ठिकाणी आम्ही फोटो काढण्यासाठी आमची या ठिकाणी तयारी चालूच होती। तर दुसरीकडे मुलांचा DJ लावून डान्स चालू होता, इथे बघू शकता तुम्ही। छोटी मुलं देखील होती, मोठ्या मुलांचा देखील त्या ठिकाणी डान्स त्यानंतर चालू झाला होता। हे आमच्या इथलं दत्तगुरूंचं मंदिर, रोज रात्री 8 वाजता या ठिकाणी नित्यनेमाने आरती केली जाते। गुरुवारची प्रचंड गर्दी असते या मंदिरामध्ये। तर या ठिकाणी जाऊन मी दत्तगुरूंची त्या ठिकाणी पूजा वगैरे केली, नैवेद्य वगैरे दाखवला। खूप छान वाटतं अशी पूजा वगैरे केल्यानंतर, मनाला शांतता भेटते आणि तो सण देखील साजरा म्हणजे आपण खूप आनंदाने करतो आणि त्या दिवसाचा तो दिवस जो असतो तो खूप छान जातो। तर अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी नैवेद्य दाखवला, त्यानंतर मंदिराला देखील प्रदक्षिणा घातली आणि त्यानंतर मंदिरामध्ये देखील आम्ही खूप छान छान असे फोटो त्या ठिकाणी क्लिक केले। तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा।
माझी जी मैत्रीण आहे तिची छोटीशी मुलगी आहे, तर तिच्याशी देखील आम्ही खूप सारी मस्ती केली. तो देखील व्हिडिओ याच्यामध्ये शेअर केलेला आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी गणपतीची मूर्ती, दत्तगुरूंची मूर्ती आणि विठ्ठल रुक्माईची मूर्ती तुम्ही बघू शकता. माझा हा साधा सिंपलच लुक होता, कारण मी मार्केटमध्ये गेले होते काही कारणास्तव, तर त्यासाठी मी जास्त काही मेकअप वगैरे केला नव्हता. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी मी पूजा वगैरे करून त्या ठिकाणी देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आम्ही छान छानसे फोटो क्लिक केले आणि डान्ससुद्धा केला बरं का. तर तो देखील व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे, तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी खूप सारी मजा वगैरे केलेली आहे, जेणेकरून आपण दिवसभर जो स्वयंपाक वगैरे केलेला आहे त्याचा सगळा शीन त्या ठिकाणी निघून जाईल. हे बघा छोटीशी परी, माझ्या मैत्रिणीची छोटीशी मुलगी. तर या ठिकाणी बघू शकते, ह्या सगळ्यांना वाटलं की मी फोटोज काढते म्हणून सगळेजण एकदम स्थिर उभं राहिले होते. ती सांगते फोटो काढा फोटो. ह्या आजीना इतक्या छान डान्स करत होत्या, पण त्यांची नात म्हणजे नको नको डान्स करू नको, त्याच्यामध्ये आजी थांबल्यानंतर खूप छान करत होत्या. त्या UP साईडच्या आहेत, तर त्या खूप छान डान्स करत होत्या, पण त्या मध्येच थांबल्या. तर या ठिकाणी बघू शकता आमची मस्ती. आता झालं असं, मी पूजा वगैरे करून आली, पण माझ्या मुलांना ना, माझ्या ह्या छोट्याला कांजण्या आल्या होत्या, नुकतंच येऊ लागलं होतं, म्हणून मी त्याला दवाखान्यात घेऊन गेले. तर दुसऱ्या दिवशी त्याला बिचारायला होळी खेळताच आली नाही. तुम्हालाही माहिती आहे, कांजण्या आल्यानंतर बाहेर जाता येत नाही. तर या ठिकाणी बघू शकता, ही मुलं अक्षरशः 6 वाजल्यापासून जागी होती पिशव्या भरण्यासाठी, फक्त पिशव्या भरण्यासाठी. 6 वाजल्यापासून. एरवी ही मुलं अजिबात लवकर उठणार नाहीत आणि आज तर म्हणा त्या मुलांना अजिबात झोप येत नाही, अशी ही मुलं आहेत. त्या ठिकाणी बघू शकता, होळी वगैरे खेळून त्यांची मस्ती वगैरे करून झाली होती, होळी खेळायची चालू होती. तुम्ही बघू शकता हा कचरा वगैरे. आणि ह्याच मुली किंवा मुलं या ठिकाणी खेळून झाल्यानंतर त्यांना अजिबात सांगावं लागलं नाही की हा कचरा वगैरे काढा म्हणून. ते स्वतःहून त्या ठिकाणी झाडं वगैरे काढून ह्या सगळ्या पिशव्या त्यांनी गोळा केल्या, एका ठेक्यामध्ये त्या ठिकाणी भरल्या आणि त्यानंतर त्या कचरा जो आहे ते देखील त्या टाकून आल्या. आता एवढी मुलं हुशार, एवढी खेळणं वगैरे झालं, ते किती हुशार आहेत बघा. ब्रश देखील त्यांनी तिथेच खाली केला. त्यानंतर त्यांना माहिती आहे आपल्या केसामध्ये कलर वगैरे गेलाय, तर तो कलर देखील त्यांनी त्या ठिकाणी शॅम्पू वगैरे आणून त्या ठिकाणी पॅकेट वगैरे शॅम्पूची, आणि तिथेच त्यांनी अक्षरशः ती केस देखील धुतली. आता इथे या मोठ्या माणसांची होळी चालू होती. म्हटलं चला जरासा वेगळा असा व्हिडिओ ह्यांचा काढूयात. हे सर आहेत ॲक्च्युली, ते म्हणते तुम्हाला माहिती नाही मी दरवर्षी काही खेळत नाही, थोडंसंच लावा. तर देखील म्हणतात ना, होळी आहे बुरा ना मानो होली है. तर त्यांनी अक्षरशः मग दोघांनी पण एकमेकांना कलर वगैरे लावला आणि ही सगळी मजा मी वरून बघत होते आणि ह्या व्हिडिओमध्ये ते टिपत होते, कारण ते बघून तो क्षण बघून खूप छान वाटत होता आणि हसू पण येत होतं. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही व्हिडिओ काढताय वगैरे, तुम्ही खेळला की नाही? तर मी खरं सांगायचं म्हटलं ना, तर माझी इच्छा नव्हती, कारण माझे मिस्टर सकाळी लवकर उठून 7 वाजता बंदोबस्त करण्यासाठी बाहेर निघून गेले होते ड्युटीवरती, आणि माझ्या छोट्या मुलाला कांजण्या आल्यामुळे त्याला देखील खेळायचं नव्हतं आणि तो बिचारा रडत होता. आता अशा गोष्टी असताना मला कसं बरं खेळू वाटेल, म्हणून मी लवकर काही खेळण्यासाठी गेलीच नव्हते. पण नंतर मी त्या ठिकाणी थोड्या वेळेस खेळण्यासाठी. तर काही फोटो मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत. ते व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग